औरंगाबादमध्ये 3 ते 4 दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली। ही दंगल घडत असताना सुद्धा 300 कमांडो बाहेरनं 3000 कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले। आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना 3000 कमांडो बाहेरनं बोलवले गेले, 3000 एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवले गेले, सीआरपीएफ जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली। ही कशासाठी बोलवली गेली, ही कोणासाठी बोलवली गेली, कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली? आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो, बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो, प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीने मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीने आम्ही आवाहन केले आणि नुसतंच आवाहन नाही केलं तर ते आम्ही पाळलं सुद्धा आहे। पण तरी एवढी मोठी फोर्स ही कोणाच्या सांगण्यावरने येते आणि कोणाला प्रोटेक्शन द्यायला येते, हा मुद्दा आज महत्वाचा इथे उपस्थित राहील। आंदोलन आता संपलंय का? आजचं हे आंदोलन इथे यशस्वीपणे पार पडलेलं आहे। RSSनी भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज हे स्वीकार करायला नकार देऊन त्यांची भारताच्या ध्वजाबद्दल आणि संविधानाबद्दल भूमिका काय ही स्पष्ट करून RSSनी स्वतःला एक्सपोज केलेलं आहे।